Hello friends, I am Mallar Shinde and you are watching Shinde's class YouTube channel. Today's video is about simple past tense. Simple past tense means in Marathi we say Sada Bhutkaal. And friends, you know this is the 5th video of tense series and also first video of past tense. So let's learn. Also keep watching and stay with me at the end of the video. So let's learn simple past tense. And simple past tense means you know better and it is Sada Bhutkaal in Marathi. So friends, what is the simple past tense and how can we identify it in the sentence, in the paragraph, also how we convert all the sentence in the simple past tense. So let's learn first from the definition, and here is the definition. So if action is happen in the past, listen, if action is happen in the past, it was started in the past and finished in the past. Also, action is about habitual, often, pattern or continuously action, then it is simple past tense. Means, students, if action is happen in the past, भूतकाळात एखादी कृती झालेली आहे, it was started in the past. ती कृती पास्ट मध्ये सुरुवात झाली होती and finished in the past. आणि भूतकाळामध्ये संपलेली, म्हणजे एक कृती भूतकाळामध्ये सुरू झाली होती ऍक्शन आणि ती भूतकाळामध्ये समाप्त झालेली आहे, फिनिश झालेली आहे. also action is about ती जी कृती आहे ती हॅबिच्युअल असेल, सवयीची असेल, रीतीची गोष्ट असेल, ऑफन असेल म्हणजे वारंवार घडणारी असेल, पॅटर्न असेल, एक रीत पद्धत असेल किंवा कंटिन्युअसली म्हणजे वारंवार होत असेल, या अर्थाने इन द सेन्स ऑफ ऑफन, then it is simple past tense. So now हीच डेफिनेशन सिंपल प्रेझेंट टेन्स साठी सुद्धा आहे. फक्त इतकाच फरक आहे, ती प्रेझेंट मध्ये काम होते आणि या ठिकाणी पास्ट मध्ये काम होते. सो दॅट्स द डिफरन्स बिटवीन सिंपल प्रेझेंट टेन्स अँड सिंपल पास्ट टेन्स. सो सिंपल पास्ट टेन्स मध्ये भूतकाळातच एक कृती सुरू झालेली आहे आणि ती भूतकाळामध्ये समाप्त झालेली आहे. सो हियर आर सम एक्झाम्पल्स. व्हेन वी observe these examples, then we can find our own sentence construction of simple past tense, and also we can find the aspects of the simple past tense. So let's learn from these examples. Look here, I bought a book. मी पुस्तक विकत घेतले. म्हणजे मला पुस्तक घ्यायचं होतं, विकत घेत होतो मी भूतकाळामध्येच आणि ती घेण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे भूतकाळामध्येच. I bought a book. मी पुस्तक विकत घेतले. We sold gold ornaments. आम्ही सोन्याचे दागिने विकले. You threw a ball. तू चेंडू फेकलास. पास्ट झालेला आहे तेव्हा तू चेंडू फेकलेला आहेस, तुझी कृती पूर्ण झाली आहे. You caught a thief. तुम्ही चोर पकडला. He ate an apple. त्याने सफरचंद खाल्ले. She cut vegetable. तिने भाजीपाला कापला. It wept loudly. ते मोठ्याने रडले. ते म्हणजे कोणतं, तर it means या ठिकाणी आपण घेऊया चाइल्ड. तर ते मूल मोठ्याने रडले. They swam in the river. ते नदीमध्ये पोहले. सो या ठिकाणी ज्या क्रिया झालेल्या आहेत, या सर्व क्रिया, या ऑल द ऍक्शन्स स्टार्टेड इन द पास्ट अँड फिनिश्ड इन द पास्ट. म्हणजे पुस्तक विकत घेण्याची, दागिने विकण्याची किंवा चेंडू फेकण्याची, चोर पकडण्याची, सफरचंद खाण्याची, देन भाजीपाला कापण्याची, रडण्याची आणि नदीमध्ये पोहण्याची क्रिया भूतकाळातच सुरुवात झाली होती आणि ती भूतकाळामध्ये समाप्त झालेली आहे. इट इज सिंपल पास्ट टेन्स. आणखीन आता या ठिकाणी आपल्याला ऑब्झर्वेशन असं करता येईल की हा सब्जेक्ट आहे, हे जे आहे ते वर्ब आहे आणि हे जे आहे ते ऑब्जेक्ट आहे. तर वर्ब ज्या ठिकाणी आहेत मी त्या ठिकाणी अंडरलाइन करतो, मग तुमच्या आणखीन एक गोष्ट लक्षात येईल. मी ज्या ज्या ठिकाणी अंडरलाइन केलेली आहे ते वर्ब आहेत आणि हा वर्बचा सेकंड फॉर्म आहे म्हणजे पास्ट फॉर्म आहे. स्टुडंट्स, when we are going to learn tense, that time we must learn about verb forms and verbs. You know, verb has 5 forms: V1, V2, V3, V4 and V5.
आता हे वर्बचे 5 फॉर्म असतात आणि हे 5 फॉर्म विषयी आपल्याला माहिती असलं पाहिजे. म्हणजे वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि पाचवा फॉर्म हा सारखाच असतो प्रेझेंट मध्ये, फक्त त्याच्यामध्ये काय फरक आहे की अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट आपण वर्बला एस लावतो, म्हणून आपण त्याचं वर्गीकरण P5 मध्ये केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल वर्क, 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 वर्किंग, वर्क्स. सो यासारखं रेग्युलर वर्बचे. देन आपण दुसरे पण फॉर एक्झाम्पल डू, डीड, डन, डुईंग, डज यासारखे वर्ब फॉर्म आपण 5 फॉर्म्स मध्ये डिवाइड करू शकतो. आता मग सगळ्यात महत्त्वाचं आहे की हा वर्बचा बेसिक फॉर्म आहे, हा पास्ट फॉर्म आहे, हा पास्ट पार्टिसिपल आहे, हा प्रेझेंट पार्टिसिपल आहे आणि हे वर्बचा फिफ्थ फॉर्म आहे जो की प्रेझेंट मध्येच असतो. एक एक्झाम्पल म्हणून आपण एक उदाहरण या ठिकाणी पाहूया. आपण समजा उदाहरणार्थ वर्क आहे, त्याचा पास्ट काय होईल? वर्कड. त्यानंतर त्याचा प्रेझेंट पास्ट पार्टिसिपल वर्कड. त्यानंतर त्याचा प्रेझेंट पार्टिसिपल वर्किंग आणि त्याचा फिफ्थ फॉर्म काय होईल? वर्क्स. तर या ठिकाणी हा जो सेकंड फॉर्म आहे ना, हा लक्षात घ्या. सेकंड फॉर्म. तर ऑलवेज वी यूज इन द सिंपल पास्ट टेन्स ही सेकंड फॉर्म आपण यूज करत असतो. We use verb second form means past form in the simple past tense. आणखीन एक गोष्ट या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे की जे सर्व 12 सब काइंड्स ऑफ द टेन्सेस आहेत त्यामध्ये वर्बचा सेकंड फॉर्म हा केवळ only used in simple past tense. म्हणजे वर्बचा सेकंड फॉर्म हा फक्त सिंपल पास्ट टेन्स मध्येच यूज केला जातो, बाकीच्या कोणत्याही सब काइंड्स मध्ये यूज केला जात नाही. त्याविषयीचं जे समरी आहे ती मी नंतर घेणारच आहे. सो एक लक्षात ठेवा की सिंपल पास्ट टेन्स मध्ये वर्बचा सेकंड फॉर्म आहे आणि तो सेकंड फॉर्म या ठिकाणी दिलेला आहे. बॉट मीन्स बाय, बॉट. सोल्ड, सेल, सोल्ड. थ्रो, थ्रू. कॅच, कॉट. ईट, एट. कट, कट. वेप्ट. सो या ठिकाणी वीप, वेप्ट. अँड देन स्विम, स्वॅम. सेकंड फॉर्म यूज केलेला आहे. म्हणजे सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट नंतर सेकंड फॉर्म आहे, देन काय आहे? ऑब्जेक्ट आहे. हे सेंटेन्स पॅटर्न या ठिकाणचा आपल्याला लक्षात येतो. सो दॅट्स व्हाय वी कॅन कन्स्ट्रक्ट अ सेंटेन्स पॅटर्न ऑफ सिंपल पास्ट टेन्स as follows, as like as. So let's learn how we construct what is the construction of simple past tense sentence. So subject, then V2 means past form of the verb, then object. Means there is a subject and then past form of the verb, second form and then object. आणि हे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये कसं असेल तर या ठिकाणी बेसिक फॉर्म असेल वर्बचा, मीन्स फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब असेल, इतका फरक असेल. सो एक्झाम्पल आहे जॉन सोल्ड कॅप्स. सो सोल्ड इज सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब आणि मग इथे तेच सांगितलेलं आहे सेकंड रूल मध्ये. इन द सिंपल पास्ट टेन्स वी यूज सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब. सेकंड फॉर्म आपण यूज करतो इन द सिंपल पास्ट टेन्स. देन थर्ड रूल इज वारंवार भूतकाळात एखादी क्रिया घडत होती. भूतकाळामध्ये एखादी क्रिया ऑफनली घडत होती त्यावेळेस आपण यूज्ड टू हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो. यूज्ड टू, वी यूज टू ऑक्सिलरी वर्ब in the simple past tense for the habitual or we can say oftenly action. मग त्यानंतर वर्बचं पहिलं रूप वापरतात, हा महत्त्वाचा नियम आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण यूज्ड टू या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करू तेव्हा त्याच वाक्यामध्ये वर्बचं सेकंड फॉर्म येणार नाही, फर्स्ट फॉर्म येईल. मीन्स त्यालाच आपण हॅबिच्युअल पास्ट टेन्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल वी यूज्ड to go for a walk by the seashore. Now या ठिकाणी used to हे ऑक्सिलरी verbs घेतल्यामुळे हा verbचा फर्स्ट फॉर्म आपण घेतलेला आहे, या ठिकाणी सेकंड फॉर्म घेतलेला नाही. As like that, fourth rule is that if we want to show habitual past tense or we want to mention habitual past tense, that time also we can use would instead of used to. We can use would
instead of used to, and then we use first form of the verb, not second form. Our teacher would tell us stories in those days. Here we use would and then first form of the verb. It means habitual past tense, simple past tense. Our teacher would tell us stories in those days. So लक्षात ठेवा की ज्या वेळेस ऑक्सिलरी वर्ब आपण यूज टू किंवा would चा यूज केलेला आहे, दोघेही एकमेकांशी आपण हॅबिच्युअल पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळात एखादी गोष्ट वारंवार घडत होती यासाठी आपण दाखवतो, व्यक्त करतो, त्यावेळेला हे ऑक्सिलरीज वर्ब आपण वापर करतो आणि त्यांचा वापर केल्याच्या नंतर आपण सेकंड फॉर्म यूज करत नाही, फर्स्ट फॉर्म यूज करतो. हा रूल आहे. देन नेक्स्ट रूल इज फॉर द क्वेश्चन, means if we want to frame questions in the simple past tense, that time we use did, and then we use first form of the verb instead of second form. means ज्यावेळेस आपण did चा उपयोग करतो क्वेश्चन तयार करण्यासाठी, त्यावेळेला सुद्धा आपण verb चा फर्स्ट फॉर्म वापरतो instead of second form. सेकंड फॉर्म आपण did आल्याच्या नंतर वापरत नाही. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा या ठिकाणी महत्त्वाची आहे. if whether it is negative sentence, whether it is question, if म्हणजे ज्या वेळेस did आल्याच्या नंतर वर्बचा सेकंड फॉर्म येणार नाही, फर्स्ट फॉर्म येईल. फॉर एक्झाम्पल, Radha sold tomatoes. This is the sentence of simple past tense. Radha sold tomatoes. Now क्वेश्चन कसा फ्रेम करू आपण? yes no type question, verb question, verbal question. Did Radha sell tomatoes? So did आल्याच्या नंतर फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब येईल, सेकंड फॉर्म येणार नाही. या ठिकाणी सेकंड फॉर्म होता, पण ज्यावेळेस आपण क्वेश्चन साठी did घेतलाय at the start of the sentence, then use first form of the verb. Now some another rules are. Now in the simple past tense, if question is starting from did, in the simple past tense, if question is starting from did, means verbal question, that time then answer will be say in short sentence or full sentence. Short sentence मध्ये पण आन्सर सांगू शकता, full sentence मध्ये पण सांगू शकता, like that. Did the students learn a lesson? Yes, they learned a lesson. No, they didn't learn a lesson. yes no टाइप ने पण आपल्याला आन्सर देता येईल and then full sentence मध्ये पण देता येईल. एक लक्षात घ्या, did the student learn a lesson? when we use did, that time was first form. And yes, they learned a lesson. This one is also simple present, simple past tense sentence, but here verb चा कोणता फॉर्म आहे? सेकंड आहे. did आला की verb चा फर्स्ट फॉर्म. हे पण सिंपल पास्ट टेन्स आहे, हा पण सिंपल पास्ट टेन्स आहे, हा पण सिंपल पास्ट टेन्स आहे. निगेटिव्ह सेंटेन्स आलं किंवा आन्सर आहे नो दे डिडंट लर्न अ लेसन, डिडंट आलं की लर्न अ लेसन, फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब आलेला आहे. डिडंट मीन्स डिड नॉट चा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे. सो ज्यावेळेस क्वेश्चन येईल, शॉर्ट मध्ये पण आन्सर देता येईल आणि फुल सेंटेन्स मध्ये पण देता येईल. देन नेक्स्ट रूल, जॉन सोल्ड कॅप्स, ही एक सेंटेन्स आहे. यापासून आपण वर्बल क्वेश्चन कसा तयार करू शकतो? Did John sell caps? WH question कसा तयार होईल? What did John sell? Now verbal question and WH question from the simple past tense sentence पासून केलेला आहे. We use did for the verbal question and also WH question, and that time we use verb first form in the sentence. Now next rule is for the negative sentence, means if we want to convert some sentence in negative simple past tense, that time we use did not, means didn't, contracted form of the didn't, and as follows first form of the verb. हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ज्यावेळेस did येईल, didn't येईल, त्यावेळेस फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब यूज करायचा आहे. फॉर एक्झाम्पल सेंटेन्स आहे इन द पास्ट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, कांता gave me a ball. इथं as regular second form of the verb आहे, पण जेव्हा याचं निगेटिव्ह करायचंय मला या सेंटेन्सचं, सो कांता didn't give me a book, त्यावेळेस didn't ही कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ द did not, and as follows काय येईल, त्याच्यानंतर काय येईल,
give first form of the verb means ही गोष्ट लक्षात ठेवा की आन्सर कसं द्यायचंय देन वर्बल क्वेश्चन मध्ये WH क्वेश्चन मध्ये कसा यूज होईल डीडचा अँड देन वर्बचा कोणता फॉर्म येईल अँड देन निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये सुद्धा वर्बचा कोणता फॉर्म येईल अँड रेग्युलर सेंटेन्स मध्ये वर्बचा कोणता फॉर्म येईल सो या गोष्टी आपल्याला यावरून सिद्ध होतात लेट्स लर्न अनदर रूल्स ऑफ द सिंपल पास्ट टेन्स सो फ्रेंड्स नेक्स्ट rules are if in the sentence there are to be forms in the simple past tense there are to be forms यूज केलेले आहेत कशामध्ये सिंपल पास्ट टेन्स मध्ये तुम्हाला माहिती आहे टू बी फॉर्म इन द सिंपल पास्ट टेन्स कोणते आहेत was and were म्हणजे was were चा यूज झालेला असेल तर त्या ठिकाणी दुसरं कोणतंही क्रियापद येत नाही म्हणजे एकदा का टू बी फॉर्म्स आले इन द सिंपल पास्ट टेन्स की त्याच्या जोडीला दुसरं कोणतंही वर्ब त्या ठिकाणी नसणार आहे हेच त्या सेंटेन्सचं मीनिंग कंप्लीट करणार आहे मग I was happy he was happy in the assertive sentence verbal question कसा होईल was he happy WH question how was he interrogative sentence verbal question and WH question means interrogative sentence and then negative sentence मध्ये he wasn't happy she wasn't dull नाव या ठिकाणी निगेटिव्ह करताना फक्त was च्या जोडीला not लावलेला आहे आणि was not चा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म was not चा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म wasn't तर त्या ठिकाणी were not असं सुद्धा येऊ शकतं ते पण लक्षात घ्या मीन्स टू बी फॉर्म जर यूज केलेले असतील तर त्याच्या जोडीला दुसरं कोणतेही वर्ब येणार नाही टू बी फॉर्म्सच येतील was were and ते assertive सेंटेन्स मध्ये ऍज अ सिंपल सेंटेन्स मध्ये assertive सेंटेन्स मध्ये ते was happy यासारखे प्रमाणे येतील and then verbal question and WH questions means interrogative sentence मध्ये at the start of the sentence was he happy start येईल आणि WH क्वेश्चन मध्ये त्याचा यूज होईल दुसरा कोणताही वर्ब येणार नाही त्याचप्रमाणे निगेटिव्ह मध्ये फक्त त्याच्या जोडीला आपण नॉट लावणार आहोत आणि त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म तयार करणार आहोत देन असाच प्रकार आहे टू हॅव च्या फॉर्मच्या बाबतीत जर सिंपल पास्ट टेन्स मध्ये टू हॅव चे फॉर्म्स असतील टू हॅव चे फॉर्म सिंपल पास्ट टेन्स मध्ये कोणता आहे फक्त हॅड पास्ट मध्ये हॅड आहे मग शंकर हॅड अ बॉल आता हेच वाक्य जर आपल्याला वर्बल क्वेश्चन करायचं असेल तर सुरुवातीला हॅड येईल हॅड सीता अ डॉग and then WH क्वेश्चन तयार करायचा असेल तर what did सीता have आता इथे have का आलं कारण did आलेला आहे what did सीता have and then निगेटिव्ह सेंटेन्स करायचं असेल तर सीता hadn't a dog याप्रमाणे म्हणजे या ठिकाणी फक्त had ला नॉट घेतलेला आहे आणि had not चा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म hadn't झालेला आहे सो द टू हॅव चे जर फॉर्म्स असतील म्हणजेच had असेल तर त्या वेळेला assertive sentence interrogative sentence and negative sentence कशा प्रकारे होईल हे आपल्या लक्षात येतं and then to be च्या फॉर्मच्या बाबतीत ते आपल्या या सेंटेन्स नुसार लक्षात येतं सो फ्रेंड्स टुडे we learn about simple past tense its rule definition and also examples if you like this video then share like and subscribe to my channel also keep watching and thank you best wishes keep watching